ठीक आहे मग लवकरच भेटूया. येतो हात मिळत. पाण्याची बाटली कुठे गेली? इथंच तर ठेवली होती. कुठे पोहोचले मी? गोव्यातच आहे का अजून, की कुठल्या वेगळ्या ठिकाणी आले? बाबा सुखिया. निघतो मी. जयंत, तुझी मनस्थिती मला कळते. जे काही झालं ते पसवणं आपल्या सगळ्यांकरताच खूप अवघड आहे. पण स्वतःची काळजी तर घ्यायलाच लागते ना रे. तू काळजी घे रे. मनाचं संतुलन ठरवू देऊ नकोस. आणि समजा कधी एकटं वाटलं, सोबतीची गरज वाटली तर हक्काने इथे आम्ही आहोत. आणि लक्ष्मी तुला जे काही बोलली त्याबद्दल, अरे ती सुद्धा या सगळ्यातनं सावरायचा प्रयत्न करते. खूप मोठा धक्का बसलाय रे तिला. त्यामुळे चुकून तिच्या तोंडून काहीतरी निघून गेलं. पण त्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. बाबा बाबा डोंट वरी. मी आईंचं बोलणं काही मनाला लावून घेतलेलं नाहीये. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. हे पण येत आहेत तुझ्या बरोबर. तू एकटं राहणं आम्हाला कुणालाच योग्य वाटत नाही. नाही वहिनी, त्याची काही गरज नाहीये. तसं नाहीये, पण आमच्या समाधानासाठी यांना तुझ्या सोबत येऊ दे. असं एकटा नकोस राहू. चला
रेडी. बाबा येतो. वीणा येतो. संतोष, जयंतची जरा काळजी घे नीट. आणि तिथली हालहवाल कळवत जा. हं? चल. चल जयंत. बोल ग. हा काका निघालात का? निघून बराच वेळ झालाय. ओके. तुम्हाला कळवायचं विसरलो मी फक्त. हा नाही नाही हरकत नाही. मी विचारत होते की तुम्ही कधीपर्यंत पोहोचताय? घरी ना हा रात्रीच्या जेवणापर्यंत नक्कीच पोहोचतो. हा हा तेच विचारायचं होतं. बरं या तुम्ही, आपण सगळे एकत्र जेऊ. काकू आणि मी मस्त गोळ्याची कढी केलेली आहे. बरं 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 ऐक, मी ड्राईव्ह करतोय, फोन ठेवतो आता. हा हा चालेल चालेल, नीट या. बापरे, हे काका घरी निघाले असतील तर परत प्रॉब्लेम होईल. नाही नाही, मला कुठेतरी गाडीतून उतरायलाच हवं. पण कसं? यांनी वाटेत गाडी थांबवली नाही तर? नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.